उद्या बाबूशाचा शॉट पाहायला मिळणार आहे तुम्हाला. बाबूशाचा आवाज, बाबूशा मात्रे. चला, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. शेवटची मॅच आहे आणि जशी सामन्याला सुरुवात होईल आवाजामध्ये पुन्हा एकदा बदल करूयात. या स्पर्धेच्या माध्यमातून जो आवाज आपल्यासोबत जोडत असताना पाहायला मिळाला, आज या रात्रीमध्ये पुन्हा एकदा आपण आवाज ऐकतोय. प्रथमेशजी ठाकूर सरांचा धन्यवाद. थँक्यू सो मच. महाराष्ट्राचे नामवंत आणि लोकप्रिय समालोचक जयजी भोसले सर. खरं तर लीड करतात त्या संपूर्ण स्पर्धेला भरपूर मोठी जबाबदारी त्यांच्यावरती देखील आहे. कौतुक आहे त्यांचं देखील, कारण पहिला अगदी बॉल पडल्यापासून ते अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत तिथे थांबावं लागतं. ती जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी लागते. तो चलिए चलते मुकाबले की और बेहतरीन मुकाबला हम देखेंगे यहाँ पर दोस्तों, क्योंकि आज की रात का ये आखिरी मुकाबला यहाँ पर आपको नजर आएगा. जर्मन मुलेकंड बनाम वैशालैंड वामिका स्पोर्ट्स TMCC बोरकर. ये मुकाबला आप देखोगे आखिरी मुकाबला आज के इस रात का. अंपायर्स का ग्रीन सिग्नल आता हुआ. चलिए करते मुकाबले की शुरुआत. विश यू वेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम एंड शो द क्वालिटी क्रिकेट. एक अच्छा स्टैंडर्ड ऑफ क्रिकेट यहाँ पर मेंटेन रखिए. आखिरी मुकाबले में शुरुआत हो चुकी है. ओवर नंबर 1 लेकर गेंदबाज विराज. ओहो, राउंड विकेट से सामने उड़ाया यहां पर खिलाड़ी मौजूद और उनके मस्तक पर दस्तक देकर गेंद सीधे निकल गई है बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. तो चलिए यहां पर सीधे बल्ले से उड़ाया. ओवर द बॉलर सेट. इस बार ये सटीक लाइन, बड़ी अपील, लेकिन स्क्वायर लेग अंपायर्स के पास आप क्यों अपील कर रहे हैं भाई? देखिए, कॉट बिहाइंड विकेट की अपील आपको मेन अंपायर्स के पास करनी होती है. और टिप्पा भी गिरा था शायद. बल्ले का अंदरूनी सिरा लगने के बाद टिप्पा कर गेंद विकेट कीपर के दस्तानों में. डॉट बॉल की समाप्ति होती हुई ओवर नंबर 1, जो कि मैंडेटरी पावर प्ले का ये ओवर और ये जिम्मेदारी विराज पर सौंपी. डीप मिड विकेट पर एक खिलाड़ी मौजूद और साथ ही साथ लॉन्ग ऑफ पर एक खिलाड़ी आपको नजर आएंगे. 30 गज घेरे के अंदर मिड ऑन, सामने स्क्वायर लेग, शॉट फाइन, शॉट थर्ड, गली पॉइंट. ऑन साइड पर बॉटम हैंड का इस्तेमाल करते हुए खेलने का प्रयास किया था. गलती हुई. 30 यार्ड सर्कल के अंदर स्क्वायर लेग के फील्डर से हुई गलती और नतीजा भुगतना पड़ेगा सबको. जहां पर कोई रन नहीं मिल पाती वहां पर 2 रन खर्च कर दिए. एक एक रन बहुत महत्वपूर्ण होता है क्रिकेट के इस अद्भुत खेल में, और अगर यहां से ऐसी गलती करोगे तो मुकाबले में ट्विस्ट आने में टाइम नहीं लगेगा. तो चलिए टोटल अब 8 पर. ओवर नंबर 1 का खेल अभी भी जारी. अगली पेशकश विराज. राउंड विकेट से फुल टॉस, फुल टोल वसूल किया पर बल्लेबाज ने. सीधे मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 रन. अक्षयजी मात्रे यांना विनंती असेल व्यासपीठावरती आपण त्वरित यावं. व्यासपीठावरती यावं, अन्यथा जयप्रकाशजी पाटील साहेब यांनी सांगितलं 1000 रुपयाचा दंड आहे तुम्हाला. बाप रे, यहां पर सब कुछ देखा आज, कुछ बाकी नहीं रह गया. ढेर सारे इनाम देते हुए भी देखे और अब वसूली भी शुरू हो चुकी है. बच के रहना बाबा. 14 पर टोटल अब. स्कोर द विकेट, पॉइंट और बैकवर्ड पॉइंट की गैप में भागकर कोई मतलब नहीं. नहीं रुकने वाली गेंद निकल गई बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर. 4.
गाणंही लावलंय आणि खरं तर जयप्रकाशजी पाटील साहेब आणि दिनेशजी भंडार साहेब यांनी आवर्जून सांगितलंय हे षटकपर्यंत तू आलास तर ठीक आहे, अन्यथा पुढच्या षटकापर्यंत तू जर इथे आला नाहीस तर तुला उद्या थेट 12वा खेळाडू म्हणून बसवण्यात येईल. बाप रे, अब धमकियां भी शुरू हो चुकी है. राउंड विकेट, आखिरी गेंद राउंड विकेट से आए और लॉन्ग ऑन के बाहर गए. वाह भाई वाह, सिक्सर के साथ शुरुआत और सिक्सर के साथ खत्म किया इस ओवर को. पहले ओवर के समाप्ति के बाद कुल 24 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर. बिल्कुल बिल्कुल सही कहा था दशरथ सर ने कि अगर सिरदर्द उठा तो चलेगा, लेकिन लेकिन तो चलिए मुकाबले की और एक ओवर की समाप्ति के बाद 24 रन हम नहीं बोल सकते, वो देखिए उनके मुंह से अच्छा लगता है वो सब. ऑन साइड पे लॉप करने का प्रयास किया था पर बल्लेबाज ने पहले, लेकिन लेग स्टंप को शायद छोड़ती हुई गेंद. बिल्कुल सही निर्णय अंपायर्स का. लेग स्टंप के बाहर से निकल गई है गेंद. जिस तरह से मुलेकन टीम के गेंदबाजों ने पहले मुकाबले में प्रदर्शन किया था उसी तरह के अटैकिंग इंटेंट के साथ इस मुकाबले में प्रदर्शन करना बहुत जरूरी है. लेकिन पहले ओवर में 24, ओवर नंबर 2 लेकर आए गेंदबाज अक्षय. तो चलिए इस बार ऑन साइड पर जाइए और उठाकर लाइए. गेंद को भेजा हवाई यात्रा पर स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन. अभी है जिसने 22,000 नेपाल में जाके खर्चा करके आया है. किस बात पर, किस बात पर, यह बहुत बड़ा सवाल है. मैंने आते हुए पहले मुकाबले से यही सुन रहा हूं कि 22,000 खर्चा किया है, 22,000 खर्चा किया, पर किस बात पर किया है वो भी थोड़ा बता दीजिए प्लीज, अगर किसी को पता हो तो. नहीं, वो बात गुलदस्ते में ही रहेगी. स्क्वायर ऑफ द विकेट खेलना चाह रहे थे, बहुत दूर वाइट बॉल का इशारा अंपायर्स का. चलिए अब टोटल 32 पर. ऑल इंडिया आइकॉन पीटीसी ने जमा किए सब. देखिए गेंद दबा में मिस टाइमिंग है, लेकिन खिलाड़ी कोई मौजूद नहीं, बहुत दूर थे जो खिलाड़ी थे, वो भी अभी तक उन्हें गेंद नहीं मिली. ढूंढ रहे अभी भी, लेकिन उठाकर फेंकेंगे तब तक 2 रन तो आसानी से मुकम्मल किए बल्लेबाजों ने. बिल्कुल बिल्कुल शानदार रनिंग बिटवीन द विकेट. और 2 के साथ अब कुल टोटल आ गए 34 रनों पर. पहले ओवर में 24 आए थे मैडी. इस ओवर में पहली 2 गेंदों में ही केवल लगभग 10 रन खर्च के लिए गेंदबाज ने. थोड़े से महंगी गेंदबाजी. ऑन साइड पे खेलने का प्रयास अलॉन्ग द कारपेट, बल्ले के निचले सिरे पर लगी गेंद और वहां से गेंद डीप स्क्वायर लेग पर ट्रैवल होती हुई नजर आई. केवल 1 रन यहां पर प्राप्त कर पाएंगे बल्लेबाज. जिस तरह से आज के सभी मुकाबले कवर किए गए, बहुत मजा आया, बहुत शानदार मुकाबले हुए. लेकिन बिल्कुल यहाँ पर बात करेंगे, शेड्यूल थोड़ा सा देर शुरू हुआ, इसी वजह से अब थोड़ा समय हो चुका है. क्योंकि अगर टीमें सही समय पर आएंगी
तो ऑर्गेनाइजर को भी इस बात का बहुत फायदा होगा, क्योंकि देखिए हमारे ऑर्गेनाइजर्स जो है वो ठीक यहाँ पर इस मैदान पर 3-4 बजे से आते, वो सुबह सीधे 4-5 बजे घर पे जाते, तो मेहनत उनकी बहुत है। और टीमों का क्या है कि वो आते एक मुकाबला खेलकर चले जाते, मेहनत बढ़ जाती है ऑर्गेनाइजर्स की। खड़े खड़े उड़ाने का किया प्रयास, सफल रहे। स्टैंड एंड डिलीवर्ड, स्टैंड एंड डिस्पैच, मिड विकेट के बाहर एक और शानदार भाई ट्रॉफी सिक्सर। ओम नमो आदेश। आजही श्री मलंगडावरती गेल्याच्या नंतर नाथ संप्रदायाच्या खुणा तुम्हाला तिकडे जाणवतील आणि नेहमी हिंदुत्वाचा आणि नाथ संप्रदायाचं वेगळं नातं मलंगडाशी जोडले गेलेलं आहे। ओम नमो आदेश। तो चलिए इस बार भी इस टाइमिंग गेंद हवा में कुछ जीवित मात्रे पर पहुंचने का प्रयास करेंगे। बड़ा ही शानदार कैच, आखिरकार 10 गेंदों के बाद मिली विकेट, 41 पर लगा पहला झटका बल्लेबाजी करती हुई वैशाली एंड वामिका स्पोर्ट्स TMCC बोरखा टीम को। ने कहा नवरा छकड़े वाला पाहिजे, पर अभी तो अगर कोई सुन भी ले कि लड़का शर्ती में जाता है बैलगाड़ा शरीयत में, तो पहले ही रिजेक्ट कर देते। आता पहिले फोन केल्यावरती इन्क्वायरी आली की मॅचेने जातो ना शर्तीने जातो, तेव्हाच पत्ता कट होतो। 41 पर टोटल, एक गेंद अभी भी शेष होगी इस ओवर की। ये बहुत ही महंगा ओवर ना मंथन, बिल्कुल बहुत सारे रन आए इस ओवर से, 17 रन आए अब तक। ऑन ड्राइव करने का प्रयास, सीधे बल्ले से खेला है, ऑर्थोडॉक्स लॉन्गर पर खिलाड़ी मौजूद है। आखिरी गेंद पर मिली सिंगल, स्ट्राइक अपने पास रखना चाहेंगे अब बल्लेबाज। यहां पर बात करेंगे, देखिए युवराज। ओवर की हुई समाप्ति, 2 ओवर के समाप्ति के बाद 42 रन 1 विकेट के नुकसान पर, 42 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट अपने सेकंड ओवर। वैशाली एंड वामिका स्पोर्ट्स TMCC बोरकार। क्या बात है, शायद प्रतीक के लिए गाना बजाया देखिए मैडी ने, प्रतीक पाटिल। बिल्कुल, चलिए 2 ओवर का खेल समाप्त। मैडी ऐसे कुछ बताइए मत, वरना हमें यहां से देखिए रात के समय में निकलना है, किधर कोई पकड़ लिए तो बहुत सारी दिक्कतें हमें आ सकती है। इस ओवर से 18 है, 2 ओवर की समाप्ति के बाद 42 हो चुके, 42 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। केवल 1 विकेट मिले। देखिए यहाँ पर जो बात करेंगे, पिछले ओवर में अक्षय ने चटकाई, जहां पर विघ्नेश ठाकी को मैदान छोड़ना पड़ा। हालांकि विघ्नेश ने बहुत ही शानदार पारी खेली, जहां पर 4 छक्के दागे, 1 चौका लगाया, साथ ही साथ 8 गेंदों में 30 रन की एक बेहतरीन पारी खेलकर वो बने चलते। अभी भी यहां पर वेदांत डाकी, स्वप्निल, शुभम डाकी जैसे धाकड़ बल्लेबाज शेष होंगे। गेंदबाजी की देखिए बात करेंगे, यहां पर जिस तरह से विराज ने गेंदबाजी की, थोड़ी महंगी, लेकिन उसके बाद अक्षय, वो भी थोड़े महंगे साबित हुए, 18 रन खर्च किए। अब आए गेंदबाजी के लिए इस टीम के ट्रम्प कार्ड खिलाड़ी, जिन्होंने पिछले मुकाबले में विद द बैट 50 से अधिक रन की बल्लेबाजी की पारी खेली और गेंदबाजी करते हुए जरूर उन्होंने मेडन ओवर फेंका था। बिल्कुल शानदार गेंदबाजी की थी। जीवित फिर एक बार अगली पेशकश सोमनाथ के लिए, ओ जड़ में डालने का प्रयास किया था, क्लोज थी बहुत लेग स्टंप के, लेकिन बाहर से व्हाइट बॉल का इशारा अंपायर्स का अनोखे अंदाज में पूरे हाथ फैला दीजिए। सिकुड़ के क्यों रखे आपने? तो चलिए यहां पर अतिरिक्त रन के साथ अब कुल टोटल आगे बढ़ता हुआ, कुल टोटल की बात करेंगे 44 पर टोटल। कैमरामैन देखिए हमारे आइकॉन मुस्कुरा रहे, देखिए यहां से सिर्फ उनकी हुडी और दांत दिखाई दे रहे। अभिजीत है क्या? चलिए कल थोड़ा फेस वॉश लगा कर आइए।
राउंड विकेट हाफ ट्रैक कर दी ऑन साइड पर। देखिए हंसी मजाक होता रहेगा क्योंकि आखिरी मुकाबला है, सबको नींद आ रही है। अभिजीत गुस्सा मत करिए, बिल्कुल बिल्कुल मुस्कुरा रहा है वहां पर। देखिए थोड़ा पास के लिए दोस्तों। टोटल की बात करेंगे 44 पर अब टोटल। पहली गेंद पर एक सिंगल, उसके बाद अतिरिक्त रन और फिर डॉट बॉल की समाप्ति। राउंड विकेट, एक और बेहतरीन गेंद। इसी गेंदबाजी के लिए तो जाने जाते हैं जीवित मात्रे। जिस तरह से पहले मुकाबले में भी गेंदबाजी की थी, ओवर हैट्रिक संपादित करते हुए मेडन ओवर फेंका था, और उसी तरह के अटैकिंग इंटेंट के साथ एक एक्शन रिप्ले देखे गुडलैंड से टॉस हुई और मैं कहूंगा कि लेग ब्रेक थी है राइटी बल्लेबाज के लिए। बिल्कुल गिरने के बाद बाहर की तरफ निकलती हुई। तो चलिए इस बार मिस टाइमिंग, स्टिकर एंड पर लगे, बहुत देर तक हवा में लहरा रही थी गेंद, आखिरकार खिलाड़ी वहां पर पहुंचे। अच्छा कैच टपक लिया है विकेट का बदन। 44 पर दूसरा झटका। चौवालीस पर दो। अब देखिए एक नाजी माली के सॉन्ग्स आ रहे हैं, और नाइट क्रिकेट कहा जाए तो सबसे पहले 12 के बाद उनके गीत लगते हैं। बहुत सारे गीत उन्होंने लिखे गाए, और साथ ही साथ देखिए हर एक नाइट टूर्नामेंट में उनके गीत बजाए जाते हैं। वाला चाशेंगा देखिए बहुत फेमस है, हर एक नाइट टूर्नामेंट में वो सॉन्ग हम सुनते हैं, वाला चाशेंगा शिजलैंग का सांगा। तो चलिए नाइट क्रिकेट कहा जाए तो ये सब चीजें होती रहती है। 44 पर फिलहाल टोटल। जीवित फिर एक बार गेंदबाजी के लिए नए बल्लेबाज यहां पर बात करेंगे। स्वप्निल आ चुके मैदान में। बिल्कुल पीटीसी लाइव देखिए, बिल्कुल ही शानदार टेलीकास्ट, बिग बॉस ऑफ उरन टेलीकास्ट, पनवेल उरन। देखिए इस पूरे यहां पर बात करेंगे एरिया में वाकई शानदार टेलीकास्ट करते ही ये। ओवरथ्रो का मौका बन सकता था वहां पर, लेकिन नहीं, एक रन से संतुष्ट होंगे। आखिरी गेंद अभी विशेष होगी। जीवित मात्रा ने पूरी तरह से मुकाबले में खींच कर लाया है जहरमान मुलेकन को, क्योंकि पहले 2 ओवर में लगभग बात करेंगे यहां से तो 42 रन बन चुके थे, 1 विकेट के नुकसान पे केवल, क्योंकि पहले ओवर में 24, दूसरे ओवर में 18, और इस ओवर में रन संख्या पर लगाया गया अंकुश, फुल स्टॉप। राउंड विकेट से आए थे आखिरी गेंद के लिए, सीधे विकेट कीपर के दस्तानों में। ओवर की समाप्ति, 3 ओवर का समर्पण। 3 ओवर के समर्पण के बाद 45 पर 2। इस ओवर से आए सिर्फ 3। कि पहले 2 ओवर में बहुत सारे रन खर्च हुए, तीसरे ओवर में जीवित मात्रा ने प्रेशर बनाया बल्लेबाजों पर। अब ये मौका है सत्या को विकेट चटकाने का, क्योंकि अंडर प्रेशर बल्लेबाज है। पिछले ओवर में रन नहीं बने तो यहां से कोई ना कोई दबाव होगा बल्लेबाजों पर, लेकिन अब स्ट्राइकर इन पर बल्लेबाज यहां पर मिडल ऑर्डर के एक विस्फोटक बल्लेबाज है स्वप्निल, जो लंबे छक्कों के लिए जाने जाते। तो चलिए क्या अब इनके बल्ले से बड़े हिट लगेंगे या फिर गेंदबाज सत्या कामयाब रहेंगे इनको शांत करने में, देखना होगा। बिल्कुल खराब गेंद थी, लेकिन फायदा नहीं उठा पाए ये बल्लेबाज। अब सफल हो चुके थे पूरी तरह से ऑफ स्टंप के बाहर, और वहां से ऑनसेट पर लॉप करने का प्रयास किया था। गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, और डॉट बॉल की समाप्ति होती हुई आपको नजर आई। डॉट बॉल का हुआ समर्पण, बिल्कुल ही खराब गेंद, लेकिन फायदा नहीं उठा पाए। मैं कहूंगा गेंदबाज यहां से बाल बाल बचे। तो चलिए ये आई रेंज में आपल्या पट्ट्यात आला की आपण कार्यक्रम करतो, और कार्यक्रम कर दिया यहां पर सत्या का, सीधे स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन। आपको भी चाहिए रहेगी तो बता के रखिए, सेटलमेंट करेंगे। 3.2 ओवर के बाद 51 रन। वैशाली एंड वामिका स्पोर्ट्स TNCC बोरकर टीम
अब यहाँ पर देखिए ग्रुप मीटिंग हो रही है जय हनुमान मुलेकन टीम की, क्योंकि पहले 2 ओवर में 42 बने थे, तीसरे ओवर में केवल 3 आए और चौथे ओवर में फिर से डॉट आने के बाद एक छक्का दागा बल्लेबाज स्वप्निल ने। मैंने कहा ना कि मिडिल ऑर्डर के ये विस्फोटक बल्लेबाज नाम से जाने जाते, और अब यहाँ से विस्फोटक बल्लेबाज ने थोड़ा सा विस्फोटक रूप भी धारण किया मैदान में। बहुत ही शानदार। देखिए हमारा कमेंट्री बॉक्स, हमारे साथ एमसीएस कोलर मंथन पाटिल को आप देख सकते हैं, और साथ ही साथ पीटीसी के हमारे ऑपरेटर देखिए थोड़े से शर्मा रहे वो, देखिए मुंह वहां पर फेर लिया उन्होंने, लेकिन कोई दिक्कत नहीं। चलिए शर्माते जरूर है, लेकिन 22,000 कहाँ पे खर्च हुए वो नहीं बता रहे हमें। ओ लॉप करना चाह रहे थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, सीधे विकेट कीपर के दस्तानों में। डॉट बॉल की समाप्ति होती हुई। देखिए दिनेश ज्यादा इनकाम शुक्रिया अदा करेंगे जिन्होंने पिछले साल और साथ ही साथ इस साल भी इस प्रतियोगिता का हिस्सा होने का हमें मौका दिया, और साथ ही साथ पूरे मैनेजमेंट टीम का शुक्रिया अदा। लेकिन इस बार मिड विकेट से ढूंढ कर लाना होगा इस गेंद को, बहुत दूर मारा है बल्लेबाज ने, जाइए और ढूंढ कर लेके आइए। 6 रन। बिल्कुल, देखिए हमारे साथ अक्सर ये चीजें होती है। देखिए जो भी लड़के जाते हैं देखिए बच के रहना पड़ता है। 57 रन बन चुके 57, और गेंदों की बात करेंगे तो लगभग अभी भी 8 गेंदें शेष है, यानी मुझे लग रहा है कि 70 प्लस टोटल जा सकता है अगर ये स्वप्निल टिके तो आखिरी गेंद तक। टिके तो बिक देंगे सबको भाई, ये ऐसे मत डालिए इन्हें, ये रात भर आपको मारेंगे। मिड विकेट के ऊपर से एक और, मैदान के दुगना लंबा 80 मीटर का लंबा हिट, 6 रन। बहुत ही बड़ा हिट लगाया, और पीटीसी ने देखिए लंबाई भी नापी इस सिक्सर की, 80 मीटर का ये सबसे लंबा हिट लगाया। देखिए स्वप्निल ने बहुत ही शानदार हिट लगाया। देखिए यहाँ पर 3 छक्के दागे इस ओवर में। सत्या को कमबैक करना था, उल्टा उन्होंने 18 खर्च कर दिए। आखिरी गेंद शेष, ओ जड़ में डालने का प्रयास, बेहतरीन गेंद थी, बॉटम हैंड का उससे भी शानदार इस्तेमाल। आखिरी गेंद पर केवल 1 रन प्राप्त किया यहाँ पर, क्योंकि स्वप्निल को स्ट्राइक अपने पास रखनी है आखिरी ओवर में। 4 ओवर का खेल यहाँ पर लगभग समाप्त हो चुका है। 4 ओवर के समाप्ति के बाद और 64 पर 2, इस ओवर से आए 19। पड़ेगा तो अक्षय मात्रे का यहाँ पर इस्तेमाल किया जाएगा आखिरी ओवर में। स्वप्निल स्ट्राइक पर है, बहुत बड़ी चुनौती। ओवर द विकेट से फंस गए जाल में, शायद ये विकेट मिल सकती है। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी, गलती की कोई गुंजाइश नहीं, लॉन्ग ऑफ ने पकड़ ली कैच, और साथ ही साथ बल्लेबाज को छोड़ना होगा मैदान, और हिट विकेट भी हो चुके। चलिए हिट विकेट हो चुके बल्लेबाज।
और हमने देखा दोस्तों जिस तरह से हिट विकेट हुए बल्लेबाज, फिर से देखें स्क्वायर एंगल से देखेंगे हम, स्क्वायर एंगल से देखना पसंद करेंगे। देखिए बिल्कुल बिल्कुल बैकफुट पर गए और वहां से पैर लगे स्टंप्स पर और निराशा देखे चेहरे पर स्वप्निल के पूरी तरह से आपको नजर आई। 8 गेंदों में 20 रनों की एक शानदार पारी खेलकर स्वप्निल बने चलते। अब नए बल्लेबाज मैदान में वेदांत डाके आ चुके हैं। अक्षय देखिए पहली गेंद पर इन्होंने विकेट चटकाई, इस मुकाबले की बड़ी विकेट, जहां पर ओपनर बल्लेबाज विघ्नेश ने 30 बनाए। अब मिडिल ऑर्डर के बल्लेबाज स्वप्निल मस्कर के बल्ले से 20 आए, मतलब 2 बल्लेबाजों ने मिलकर लगभग 50 रन छुए और टोटल 64 पर फिलहाल। आड़ा बल्ला चला, इस बार स्वीप करना चाह रहे थे, फॉरवर्ड स्क्वायर लेग में गेंद, खिलाड़ी वहां पर मौजूद है, केवल 1 से संतुष्ट होना होगा। अभी भी जय श्री की बात करेंगे, दर्शक मैदान के कोने कोने में मौजूद है और एंजॉय कर रहे हैं प्रतियोगिता, शायद अपनी टीम के साथ आए हुए दर्शक। बिल्कुल 65। चलिए इस बार भी उतनी ताकत थी नहीं स्ट्रोक में, गेंदबाज के ऊपर से खेला है, पीछे खिलाड़ी मौजूद, दूसरे के लिए पलटे, डायरेक्ट हिट करने का प्रयास किया था वहां पर फील्डर ने, नाकामयाब रहे। कुल टोटल अब 66 रनों पर, 67 माफ करिए, 67 पर टोटल। लाइव ऑन पनवेल टेनिस क्रिकेट पीटीसी लाइव, पूरी टीम मंथन, बहुत अच्छी साथ दिया आपने हमें आज। साथ ही साथ कमेंट्री बॉक्स में महाराष्ट्र के एक नामचीना सबसे बेहतरीन कमेंटेटर, जहां पर देखिए अक्सर इस प्रतियोगिता की पूरी जिम्मेदारी जिन पर होती है। बात करेंगे यहाँ पर जयश्री भोसले सर, आतिश पाटिल सर, देखिए इनका जिक्र करेंगे। बिल्कुल ही शानदार देखिए एंकर और साथ ही साथ कमेंटेटर की भूमिका उन्होंने पेश की इस प्रतियोगिता में, और 4 रन का इशारा किया है सबने। यस बिल्कुल, ऑडियंस पोल लेंगे हम। दिनेश दादा देखिए हम शुक्रिया अदा करेंगे उनका, जिन्होंने मौका दिया पिछले क्या कर रहे हैं मैडी, दो गेंदें अभी भी शेष होंगी, 71 पर टोटल 71, 71 पर टोटल, अब 2 गेंदें अभी भी शेष। ऊपर से खेलने का प्रयास, गैप में एक्स्ट्रा कवर, गैप जरूर ढूंढकर निकाला है बल्लेबाज ने, खिलाड़ी भाग रहे थे लेकिन उनके मस्तक पे दस्तक, 4 रन। चलेगा देखिए मैडी, ये राइट साइड वाला देखिए, बिल्कुल आखिरी गेंद शेष। टोटल की बात करेंगे अब 75 पर टोटल 75। ड्राइव करना चाह रहे थे, इस बार सामने खेला है, ये भी गैप पे निकल जाएगी। वाह वाह भाई वाह, आखिरी 3 गेंदों में यहां पर बात करेंगे लगभग 3 चौके लगाने में कामयाब रहे बल्लेबाज, और वहां पर 12 रन वसूले गए। ये भी थोड़ा सा महंगा ही ओवर होगा। 5 ओवर का खेल समाप्त, 5वें ओवर से 15 रन आए और 5 ओवर की समाप्ति के बाद 79 रन टोटल स्कोरबोर्ड पर, 79 और 80 टारगेट होगा। 80 रनों का एक विशाल का लक्ष्य खड़ा किया है वैशाली एंड वामेका स्पोर्ट्स TMCC बोरकर ने जनमान मुलायखंड की ओर, तर 80 धावांचं टार्गेट असेल, काय घडेल का बिघडेल याचं धावतं वर्णन येण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये तत्पूर्वी आपण परिवर्तन करूया। मी पुन्हा एकदा संपूर्ण खरं तर मॅनेजमेंट टीमचं विशेष आभार व्यक्त करेन। तिसऱ्या पर्वामध्ये खरं तर मी या स्पर्धेसोबत जोडलो गेलो होतो आणि पुन्हा एकदा 4थ्या पर्वामध्ये या स्पर्धेसोबत जोडण्याची आम्हाला संधी दिली, त्याबद्दल संपूर्ण मॅनेजमेंट टीमचा मी विशेष आभार व्यक्त करतोय। खरं तर या कॉमेंट्री बॉक्समध्ये अगदी आपण पाहिलं तर जयजी भोसले सर महाराष्ट्राचे सर्वाधिक लोकप्रिय आणि नामवंत समालोचक, तदनंतर आतिश पाटील सर, दोन्ही समालोचकांचा आभार, 4ही पंचांचं विशेष आभार या स्पर्धेमध्ये व्यक्त करतोय। तदनंतर आमचे स्कोरर मंथन असतील,
DJ मॅडी तर ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली, फुल ऑन एंटरटेनमेंट ज्यांनी सगळं प्रेक्षकांचं केलं, आणि PTC लाईव्हची संपूर्ण टीम या सर्वांचं विशेष आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेत माझी शेवटची तरी ते संपवतोय. पुन्हा त्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या स्पर्धेचे लीड कॉमेंटेटर ज्यांच्यावरती भरपूर मोठी जबाबदारी आहे संपूर्ण स्पर्धेची आहे, या ऐकूया मागील सलगच्या सर्व पर्वामध्ये ज्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकलात, आणि पुन्हा एकदा या पर्वामध्ये देखील ज्यांच्यावरती मोठी जबाबदारी स्पर्धेची ऐकूया महाराष्ट्राचे नामवंत लोकप्रिय समालोचक जयजी भोसले सरांना. तत्पूर्वी छोटासा DJ वाला ब्रेक. तुम्ही आवाज ऐकत होतात या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर प्रथमेशजी ठाकूर सरांचा. स्क्रीनवरती जवळचे दोन मित्र दिनेशजी बंडा आणि एका बाजूला तुम्ही पाहत आहात नितीनजी पाटील साहेब यांना तुम्ही पाहताय. स्क्रीनवरती दिनेशजी बंडा आणि नितीनजी पाटील साहेब अगदी जवळचे मित्र आहेत, आणि तयारी चालू आहे मला वाटतं पुढच्या आयोजनाची, कबड्डीच्या स्पर्धांची. एक तर गोष्ट स्पष्ट झाली आहे, जयप्रकाशजी पाटील साहेब आणि जयप्रकाशजी भोईर साहेबांनी सांगितलं गौतमी पाटील निश्चित येणार. आता ही तयारी वेगळी आहे कदाचित. अक्षय म्हात्रे तो आलाय, लांबून बघतोय, उद्या 12वा खेळाडू आहे. अक्षय म्हात्रे कोणाला नाही रे भित्रे. अक्षय म्हात्रे आज भियालेत, खरंच आले नाही स्टेजवरती. 80 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा, लक्ष फारसं मोठं आहे, इरादेही मोठे घेऊन या खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागणार आहे. PJ पाटील साहेब यांचं हे फ्लेक्स तुम्ही अगदी पाहतात या स्क्रीनवरती. आघाडीची जोडी यस अंपायर चालू करा. आता तुम्हीच करा स्पर्धा सुरू. 4:21 झालेत, चला घाई करा. सामन्याला सुरुवात. सेकंड इनिंग. शुभम डाकी पहिलं षटक फ्रंट लाईन गोलंदाजाला बाहेर काढलाय. समोर ज्या वेळेला पत्त्यातला एक्का आहे ना, त्यावेळेला आपला हुकमाचा एक्का बाहेर काढायचा, आणि इथे वैशाली आणि वामिका 11 TMCC बोरखार या संघाने आपला हुकमाचा एक्का बाहेर काढलाय. खुल्या गटाचे अनेक मैदानं गाजवणारा आणि अगदी त्याच वेळेला सर्वाधिक चर्चेतील खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतोय. परंतु अगदी त्याच वेळेला 3 ते 4 वेळेला रायगड आणि ठाण्याची मॅच षटकारानं फिनिश करणारा, जिथे परिस्थिती बिकट ना तिथे हा खेळाडू नेहमी तिखट, तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एका बाजूला षटकारांचा बादशहा जीवित म्हात्रे मागील मॅचमध्ये अर्धशतक त्याने नुकतंच ठोकलेलं पाहायला मिळालं. या स्पर्धेतलं 7वं. पहिलाच बॉल पंचांगणे लाऊड अपील, जिथे मात्र सुरुवात इथून दमदार झाली आहे. आक्रमण निश्चित इथून केली जाणार. या सकाळच्या जिथे प्रहरी कालच्या रात्रीमध्ये एक सामना असाच घडला होता. सुरुवात चांगली झाली, परंतु हॅरी कलरने मांडीवरती थाप काय मारली, मॅचच गरम झाली. आणि अगदी आम्ही पांजेकर, मी पांज्याचा आहे,
पाहायला मिळाल्या 73 धावसंख्येचा पाठलाग कालच्या रात्रीत झाला होता, तेही 4 षटकांच्या सामन्यामध्ये. 4 ओव्हरला चेस केल्या होत्या काल पांजेकरांनी. मोठा विक्रम नोंदवला गेला. 4 हा आकडा काल जास्तीचा चर्चेचा विषय राहिला, कारण दिनेश बंडानी 4 बॉल 4 षटकारी ठोकले होते कालच्या रात्रीत. पहिल्या 2 चेंडू इथून पाहायला मिळाले जे निर्धाव स्वरूपाचे आलेत. जीवित मात्रे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. शुभम डाकी एक बेस्ट बॅटल आहे मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल आडवा बाटने ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक कॅच टिपली आहे. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. एक्सिलेंट एफर्ट ऑन अ बाउंड्री लाईन. मॅचची गोल्डन विकेट. बॅटर आउट. सर्वोत्तम झेल, या स्पर्धेतला सर्वोत्तम झेल जिंकला गेलाय. काय झेल पाहायला मिळाला. संकेजी कडू साहेब किती द्यायचे? बहारदार केर 1000 रुपयाचा कॅश प्राइस. कारण ही जी झेल होता ना, हा जो कॅश होता तो खऱ्या अर्थाने ही मॅच घेऊन जाणारा होता आणि तो टिपला गेलाय. ऍक्शन रिप्ले स्क्रीनमध्ये पुन्हा एकदा पहा. बहारदार कॅच, बहारदार शब्द थिटे पडतील. हा बॉल परफेक्ट मिडल झाला नाही, परंतु क्षेत्ररक्षक काय वेगाने आला होता. प्रसादला आपण पाहिलं, सूर मारला त्याने. स्वतःचं शरीर धारातीर्थी पडला, परंतु हा झेल काय त्याने सोडला नाही. कॅच तर पहा, अफलातून मॅग्निफिसंट एफर्ट. लाजवाब झेल त्याने टिपलाय. कॅच नाही तरी मॅच होती आणि तिसऱ्या बॉलवरती मॅचची गोल्डन विकेट शुभम डाकीने इथून मिळवली. धावफलकावरती एकही धाव आलेली नाहीये. 3 चेंडूचा केस संपला. पहिला बॅटर आउट. पुढचा बॉल शुभम डाकी पुन्हा एकदा सज्ज होईल. फ्रंट लाईन गोलंदाज आणलं संघाने, कारण विकेट मिळवायची होती आणि ती मिळवली. प्राइजलेस. पुन्हा एकदा कोलातला बॉल, लाऊड अपील. आणखीन धक्का पुढच्याच बॉलवरती. शुभम डाकीने आणखीन एक बॅटरला इथून माघारी परतवलंय. लेग बिफोर स्वरूपामध्ये धक्का आणखीन लागला. बॅटर आउट. दुसरा धक्का इथून लागलेला पाहायला मिळाला. खरं तर अगदी यष्टांच्या मधोमध सापडला बॅटर अक्षयला आपण पाहत आहोत. नाही, अक्षयने तदनंतर मला वाटतं जर जाऊन त्यांनी पाहिलं तर निश्चित तो मधोमधच सापडलाय. मागच्या पायाला बॉल लागला. प्रथमतः तो सफल झाला, तदनंतर पुन्हा एकदा मधल्या यष्टीवरती आला आणि मागच्या पायावरतीच बॉल एक्झॅक्टली आढळला. दादा येऊन बघतो का मग? दोन धक्के दिले 2 बॉलवरती. 2 धक्के स्क्रीन नाहीये. रोहनला ते दिसलं असतं एक्झॅक्टली काय घडलंय. मधीच पडलाय बॉल. तिसरा विकेट. पुन्हा एकदा अपील. यावेळेला विचिंग आउट साइड ऑफ आहे. बॅटर जास्तीचा सफल झालाय आणि त्याच कारणास्तव इथून मात्र आपण पाहिलं हा नॉट आउट देण्यात येत असताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. गोळेच टाकले ते आगीचे. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 2 विकेट मिळवल्यात. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. आणखीन एक. गेल्या 2 रात्रीमध्ये शेवटचा सामना गरम होतोय की काय, आता ही चिंता आहे. खरं तर शेवटचीच मॅच जास्तीची गरम व्हायला लागली आहे. आता 4:30 व्हायला आले आहेत. शेवटचा सामना गरम होऊ लागलाय. पुढचा बॉल. शेवटचा चेंडू उजव्या यशीच्या बाहेरून पहिला निर्धाव षटक येतोय आजच्या रात्रीतला तिसरा मेडन ओव्हर आणि या स्पर्धेमध्ये मोठे कारनामे रचले गेलेत. 24 बॉल आता 80 ची आवश्यकता. शुभम डाकीचे एक षटक इथून संपुष्टात आलं. 2 सफलता प्राप्त केल्या आणि निर्धाव षटक देखील.
अनेक कीर्तिमान या स्पर्धेच्या माध्यमातून प्रस्थापित होत असताना पाहायला मिळाले. खरं तर आपण पाहिलं तर अर्धशतकं येत असताना पाहायला मिळाली. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर मेडन ओव्हर देखील पाहायला मिळाल्यात. एकंदरीत जिथे मात्र आपण पाहिलं ना या स्पर्धेतला आणखीन एक निर्धाव षटक पहिलं जयेश सालियान बोकडबिराच्या गोलंदाजीने हाताळलं. विघ्नेश डाकीने बोरखारच्या गोलंदाजीने निर्धाव षटक हाताळलं आणि आता शुभम डाकी जीवित मात्रेच्या नावावरती एक निर्धाव षटक पाहायला मिळालंय. एकंदरीत 4 मेडन ओव्हर पाहायला मिळाल्या. 2 फलंदाज बाद झाल्यात. धावफलकावरती एकही धाव आलेली नाही आहे. वेदांत डाकी गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय, ज्याचा नुकताच मी उल्लेख केलेला पाहायला मिळाला. विघ्नेश डाकीचे षटक येणं बाकी आहे. हा बॉल डावे एसटीवरती पाहायला मिळाला. दिशाहीन आहे. अतिरिक्त बाहेरच्या दिशेने निघणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. हा बॉल अतिरिक्तच्या बाहेरच्या दिशेने निघणारा आणि दिशाहीन राहणारा वैशाली आणि वामिका स्पोर्ट्स TMCC बोरखार या संघाला आपण पाहिलं सध्या घडीला मॅचमध्ये शिरकाव केलाय. ड्रायव्हिंग लेनवरती या संघ 24 बॉल 79. हे लक्ष थोडंसं कडवट आणि आव्हानजनक बनलंय. धावा इथून आलेल्या नाही आहेत. खरं तर पहिली धाव अवांतरच्या स्वरूपामध्ये. हा बॉल आडवा पाटणे क्षेत्ररक्षक नाही आहे. रन्स निश्चित मिळणार. आता मात्र कर्णधाराने सुरुवात केली आहे चौकारानं. रोहनच्या बाटमधून आला हा चौकार. मात्रे जे आहेत ना ते काहीही करू शकतात. खरं तर अक्षय मात्रेने खूप काय करून दाखवलंय स्पर्धेच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये रोहन मात्रे बॅटिंग करतोय. 23 बॉल आणि 75ची गरज. 4 षटकांमध्ये मागील 3 रात्रीमध्ये तुम्ही जर का एक विचार केला ना तर 3 सामने फिनिश झालेत. तेही 80 पेक्षाही जास्तीचा पाठलाग झालाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाने धावता झेल टिपला. आणखीन एक अप्रतिम कॅच. मॅग्निफिसंट ऑफ एफर्ट ऑन अ बाउंड्री लाईन. धक्का लागला. रोहन मात्रे आउट. पहिल्या रात्रीमध्ये CI11 GP फुंडे संघ सुपर 8 मध्ये दाखल झाला आहे. आजच्या रात्रीमधून जर का पुन्हा एकदा आपण पाहिलं संघाजी कडूसाहेब यांचा संघ पुढे आला मग दोस्तीतली कुस्ती पाहायला मजा जास्तीची येईल. धावफलकावरती धावा बनल्या त्या 5. 3 बॅटर झालेत आउट. मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र वेदांत डाकीला सफलता प्राप्त झाली. क्षेत्ररक्षणाचा दर्जा स्टँडर्ड सातत्याने उंचावलेला आपण पाहतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना वेदांत नवीन बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये. शुभम मात्रे. शुभम मात्रेला आपण पाहतोय टोक क्रशर यॉर्कर जास्तीचे टाकलेत. हा बॉल बॅकअप द लेन ठेवला. आता लेनमध्ये परिवर्तन केलं. वळण घेणारा चेंडू इथून पाहायला मिळाला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या अर्थात 5. 3 बॅटर आउट झाल्यात. धावफलकावरती 5ला 3. पुढचा बॉल उजव्या अशीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. 5 या धावसंख्येवरती 4 बॅटर आउट. खरं तर हा संघ ज्यावेळेला या मैदानावरती आला ना केवळ 8 ते 9च खेळाडू होते. मैदानाच्या आतमध्ये 9 गेले. 10वा हा 12वा खेळाडू आतमध्ये ऍड झाला. 4 धावांची पेनल्टी घेतली संघाने परंतु हार मांडली नाही. 10 खेळाडू घेऊन देखील 4 धावांची पेनल्टी घेऊन देखील हा संघ विजेता ठरला आणि सध्या घडीला या मॅचमध्ये अग्रस्थानी आहे. 5ला 4 फलंदाज बाद झाले. हितेश पाटील आला नवीन बॅटर. वैशाली आणि वामिका स्पोर्ट्स TMCC बोरखार एक नवा कीर्तिमान या संघाने प्रस्थापित केलेला पाहायला मिळाला पहिल्या मॅच पासूनच. बेसा बॉल देखील बाहेर निघतोय. कटरचा वापर
वेदांत डाकी देखील चेंडूला वळवण्यामध्ये सक्षम आणि यशस्वी राहिला आहे. टीमचा कॅप्टन म्हणून त्यालाही आपण पाहतो टॉससाठी नेहमीच हा कर्णधार येत असताना पाहायला मिळाला. वेदांत डाकीला आपण पाहत आहोत, चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. फिंगर रोल केली आहेत. गोलंदाजीचं हे बलस्थान आहे. खरं तर बोरखार संघ शुभम डाकी नेहमीच गोलंदाजाच्या शेजारी उभा राहतो. यावेळेचा बॉल टॉप ऑफ दी बाउन्स आले. लॉंग ऑन येणाऱ्या बाउंड्री लाईनवरती सिंगल येते. केवळ एकेरी धाव. एकेरीच्या मदतीने एकंदरीत पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपला. फलकावरती त्या 6 बॅटर आउट झाले. 4:80चा चालू आहे. पाठलाग येणारे चेंडू राहिले 18 बॉल आणि 74ची गरज. सहा धावा फलकावरती 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. 6-4. आपण मैदानाच्या आतमध्ये बाद होणारे खेळाडूंची सातत्याने लडखडती सुरुवात आणि एका मागोमाग एक हजेरी लावण्याचंच कामकाज या खेळाडूंनी केलेलं पाहायला मिळालंय. 6-4. हा देखील चेंडू सीमारेषा ओलांडतोय. धाव मिळाल्या त्या 4 चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फरार आला हितेच्या बाटमधून चौकार. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून प्रणव नितीन पाटील असेल, मग अगदी दक्ष नितीन पाटील यांना देखील तुम्ही पाहिलंय. हिमांशू जयप्रकाश पाटील यांना देखील तुम्ही या व्यासपीठावरती पाहत आहात. आज मला वाटतं ना संपूर्ण सर्वच जण उपस्थित आहेत. मग कुंजन अतिश बंडा यांना देखील तुम्ही या व्यासपीठावरती पाहत आहे. स्पर्धा शेवटाकडे निघाली आहे, परंतु सर्वांची उपस्थिती सर्वाधिक महत्त्वाची आहे. धावफलकावरती 11-4. 11 धावा धावफलकावरती आहेत. स्वतः नितीनजी पाटील साहेब. खरं तर नुकतंच त्यांचं गाणं आपण ऐकलं. 12-12 नंबरवाला नितीन पाटील आला. 11-4. हा बॉल उजव्या हस्तीच्या बाहेर पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. जो दिशाहीन आहे. व्हाईट बॉल. पंचांची वेगळी अदा आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये भालचंद्र फडके यांना तुम्ही पाहतात. फडके या नावामध्ये जादू आहे की नाही डीजे मॅडी. धावफलकावरती 12-4. फडके या नावाचा उल्लेख होत असताना पाहायला मिळाला. चला सुरुवात करा. व्हाईट बॉल. 16 चेंडू आणि 68 धावसंख्येची आवश्यकता अजूनही बाकी राहिली आहे.
चला आता DRS अवेलेबल ठेवू नका, कारण आता 5 वाजायला आले जवळपास. 12-4 आहेत. पुढचा बॉल यावेळेला आपण सगळे लाऊड अपील. इथून मात्र चेंडू पुन्हा एकदा डॉट येत असताना पाहायला मिळतोय. 15 चेंडू आणि 68 ची आवश्यकता राहिली आहे. बाराला 4 यावेळेसा देखील इथून मात्र आपण पाहतोय वारंवार मोठे फटकेबाजी करण्याचे प्रयत्न केलेत. 5 बॉल निर्धाव आलेत. अगदी आपण पाहिले विपुल मात्रेच्या अगेन 4 बॉल निर्धाव आलेले पाहायला मिळालेत. 4 बॉल हितेश पाटील बॅटिंग करतोय 6 वरती. येणारे 14 बॉल आणि 68 धावा औपचारिकताच वाटू लागले, कारण बॅट आणि बॉलचा संपर्क तितकंसं झालेला नाही आहे. लोअर फुलटत होता, पिक केला, ऑन साईडला केला, क्षेत्ररक्षक तैनात. केवळ पाहिलं ना तर आपण 1-2 चौकार अद्याप पाहायला मिळालेले आहेत या इनिंगमध्ये. षटकार तर अद्याप पाहायला मिळालेलाच नाही आहे. संघाची धावसंख्या 13ला 4 आहे. 5 बॉल 1 वरती विपुल मात्रे आपण खेळत असताना पाहायला मिळतोय. 13 बॉल आणि 67 ची गरज. चला घाई करा विशाल गावट. पुढचा बॉल यावेळेला फटका फसला, चेंडू उंच गेलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. जजमेंट चांगलं, जेल टिपला गेला. 5वा धक्का. 13 या धावसंख्येवरती आउट. 12 बॉल आणि 67 ची गरज. तेराला 5. संख्येजी कडू साहेब यांना तुम्ही या व्यासपीठावरती पाहताय, परंतु प्रणव आणि त्याच वेळेला अध्यक्ष नितीन पाटील हे देखील फोटो सेशन करत असताना आपण पाहत आहोत. आज ही इव्हंट जोडी चर्चेचे विषय राहिली. चला गावण सर घाई करा. चला गावण सर. शैलीजी चव्हाण आणि त्यांच्या साथीला भालचंद्रजी फडके यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 12 बॉल 67 ची गरज. शुभम नंतर गावण सरांना भेटल्याशिवाय जाऊ नको. 13 बॉल आणि 5 ची गरज. तेराला 5. चला घाई करा. तेराला 5 आहे. देणारे 12 बॉलचा खेळ बाकी आहे. हा बॉल लोअर फुलटो ऑन साईडला खेळला, फ्लिक केला होता. सिंगल आणि फलंदाज 6वा बाद होत असताना इथून पाहायला मिळाला. एकोणीसला 6. एकोणीसला 6. आणखीन एक चेंडू वेगाने टाकला. हा दिशाही नाही. शैलीजी चव्हाण सर यांना आपण पाहत आहोत. हा चेंडू इथून मात्र पाहायला मिळाला. अक्षयचंच ऐकायला पाहिजे. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षक गॅप मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चेंडू झाला फरार. आला चौकार.
पहिला सामना उद्याच्या रात्रीतला मोरिया 11 साबरकार आणि या मॅच मधला विजेता ठीक 7 वाजता मॅच चालू होईल याच्याकडे लक्ष वेधूयात. शुभम जो संघ येणार नाही 1 ओव्हर कंप्लीट. संकेजी कडू साहेब नाही अलगर्जीपणा इथून बाळगरला जाणार नाही. नाही नाही पहिला सामना अनाऊन्स करण्यात आलाय. 23ला 6 येणारे 6 बॉल आणि 57ची गरज. सहा बॉल यावेळेला लोअर फुलटोस षटकार येतो. 29 धावा उमेश म्हात्रेच्या बॅटमधून हा षटकार. षटकार येत असताना बाला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण उमेश म्हात्रे यांना पाहतोय. षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. 29ला 6 आहेत. गेले अनेक वर्षाचा दांडगा अनुभव आहे परंतु बॅटिंग फारशी जास्तीच्या उशिराने त्यांच्या वाट्याला आली आहे. षटकार ठोकतायत. 4 बॉल आणि जिथे मात्र विजयासाठी 51ची गरज. 4 चेंडू आणि 51ची आवश्यकता राहिली आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली आहे. सिंगल मिळते उमेश. खरं तर टाळ्यांचा कडकडाट उमेश यांच्यासाठी होतं डगआउट्स मधून. ठाऊक आहे खेळाडूंना की मॅच आता काही राहिलेली नाहीये. उमेश यांनी जास्तीची स्ट्राईक घ्यावी. ऑफ स्ट्राईकला आलेत आता मात्र ते. 31ला 6 3 बॉल आणि 49ची गरज. औपचारिकता केवळ औपचारिकता. विघ्नेश डाकी हाही बॉल बॅटची आतली कडा. यष्टिरक्षकाचा भेट डॉट बॉल आलाय. 2 चेंडू आणि विजयासाठी 49ची गरज आहे. 4 वाजून 47 मिनिटं झाल्यात. मागच्या 3 रात्रींचा आढावा घ्यायचा झाला तर 4:30च्या आधी आपले सामने संपलेत. आज अर्धा तास उशिराने आहोत आणि त्याचं कारणही असंच आहे. बोरखारकर पुढचा बॉल. हाही चेंडू उजव्या यशीच्या बाहेर निघालाय. इथून मात्र आपण पाहतोय. खरं तर पाहिलं ना आजच्या रात्रीमध्ये आपण खरं तर जिम्मेदार म्हणून काळभैरव कोपर पेंट संघाला धरू शकत नाही कारण त्यांना वाईल्ड कार्ड एंट्री होती. ते वेळेवरती आले होते आणि बोरखारकर यांना निमंत्रण आधीचं होतं परंतु ते 7च जण आले. येणारे बॉल राहिला तो एक बॉल आणि 49ची गरज. पुढचा चेंडू. 1 चेंडू आणि 49 हव्या होत्या. सामना इथून जिंकला जातोय. झेल टिपला गेलेला नाही अर्थात 48 धावाने मोठ्या फरकाने वैशाली अँड वामिका स्पोर्ट्स TMCC बोरखार या संघाने हा सामना जिंकला. अभिनंदन संकेजी कडू आणि अभिनंदन बोरखार संघ. चला अंपायर्स विकेट घेऊन बाहेर या धावत. उद्या 7 वाजता पहिला बॉल पडणार आहे. 7 वाजता या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा आमंत्रित करूयात विघ्नेश डाकी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हकदार आहे. बॅक टू बॅक 3 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवणारा विघ्नेश डाकी या सामन्यामध्ये देखील मॅन ऑफ द मॅच हकदार आहे. आणि दोन्ही संघांच्या माहितीसाठी क्वालिफाय झालेल्या संघाच्या 3च सामन्यातील या धावा काउंट केल्या जाणार आहेत. उद्या 6:30 वाजता रिपोर्टिंग आहे संकेजी कडू. आपल्याला 6 वाजता यायचं आहे. मॅच 7 वाजता चालू होईल. विघ्नेश मॅन ऑफ द मॅच. चला बोरखारकर फोटो काढायचा आहे तर व्यासपीठावरती संपूर्ण टीम येऊ द्यात आणि अगदी त्याच वेळेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण व्यासपीठावरती देत आहोत. आमचे कृष्णा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. या पण हरेजी बंडा यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करावा.
हरेजी बंडा